डोकी 33 या गणातील मतमोजणी. आज डोकीचा नंबर तसा तर पहिला नंबर होता मतमोजणीचा. त्याप्रमाणे 10 वाजता आत आल्यानंतर आज आत्ता या क्षणी म्हणजे संध्याकाळी आता 8-8:30 वाजलेले असतील. या ठिकाणी आजचा निकाल हा घोषित झालेला आहे व त्या निकालामध्ये 1 मताने मी विजयी घोषित करण्यात आलेलो आहे. तसेच आज बरेचसे दिवसभर आज रिकाउंटिंग झाली त्याच्याबद्दल रिकाउंटिंग झाली नाही एकदाच रिकाउंटिंग झाली, परंतु रिकाउंटिंग करणं हे चुकीचं होतं. तरीही दबावापोटी रिकाउंटिंग झाली. त्या रिकाउंटिंगमध्ये हे यश आम्हालाच आलेलं आहे. सर्वप्रथम तर मी डोकीतील जनतेचे माझ्या मनापासून आभार मानतो. एक मताची काय किंमत तुम्हाला वाटली? एक मताची किंमत समजली आज. काय असते किंमत? शब्दात सांगता येत नाही असते किंमत. मताची किंमत पहिल्यापासून माहित आहे आम्हाला. दबाव होता म्हणून सांगताय. कोणाचा दबाव होता? राजकीय दबाव असेल आता काय असेल. पण हे दिवसभराच्या दरम्यान काय नाट्य घडलं नेमकं मध्ये? काय नाही, मतमोजणी झाली, 1 मताने घोषित केलं. फॉर्म नंबर 11 मला मिळाला. त्यानंतर परत पुढील उमेदवाराने रिकाउंटिंगचा अर्ज केला. त्याप्रमाणे परत रिकाउंटिंग आत्ता झाली. एवढ्या उशिरा झाली. सर्व मतमोजणी झाल्यानंतर मग परत सुनावणी झाली. सुनावणीला वकील आले, वकिलाचं आर्ग्युमेंट झालं आणि त्यानंतर हा निकाल दिला. 1 मताने विजय झाला. आता 1 मत. पहिलंच काय काम करणार नागरिकांसाठी? आजपर्यंत मी माझ्या सामाजिक कार्यामध्ये 2012 ते 2017 या कालावधीमध्ये हे उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि आमच्या घराण्याचा वारसा हा तसाच पुढे मी काम करण्याचा पुढे घेऊन जाईल. तसेच आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहील. पण तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा 8 वाजेपर्यंत जल्लोष करायचं थांबावं लागलं. थांबलं ना सगळ्याच थांबलं. ओके.